नमस्कार मैत्रिणींनो, थंडी स्पेशल आपण गूळ शेंगदाणा तिळाचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी आता इथे बघा गूळ, 2 वाटी शेंगदाणे, 2 वाटी तीळ घेतलेले आहेत, 1 वाटी पांढरे तीळ आणि 1 वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत। आता पहिले आपण शेंगदाणे भाजून घेऊया। अशा प्रकारे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत। आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। आता तीळ भाजून घेऊया, गावरान तीळ। बारीकच गॅस ठेवायचा आहे। सारखं वर खाली करून घ्यायचं आहे, नाहीतर करपतील। अशा प्रकारे भाजून झालेले आहेत, मस्त भाजलेले आहेत तीळ। ते पांढरे तीळ टाकून दिलेले आहेत, ते पण चांगले भाजून घेऊया। ते पण मस्त भाजलेले आहेत। शेंगदाणे आणि तीळ आपण अलग अलग मिक्सरला करून घेतलेला आहे, कारण आपल्याला त्याचे लाडू बनवायचे आहेत थंडी स्पेशल। आता इथे 1 वाटी गूळ भरून घेतलेला आहे। तुम्ही किसून घेऊ शकता, पण इथे मी तुकडे करून टाकून दिलेला आहे। आता वितळायला सुरुवात झालेली आहे। इथे 2 चमचे पाणी टाकून दिलं होतं गुळामध्ये। गूळ चांगला विरघळलेला आहे। आता हे मिश्रण आपण त्यामध्ये टाकून दिलेलं आहे, चांगलं खालीवर करून घ्यायचं आहे। आणि इथं मोठा 1 चमचा भरून तूप टाकलेलं आहे गावरान। ते पण चांगलं मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे। खूप थंडी पडलेली आहे, म्हणून थंडी स्पेशल मी तीळ, गूळ, शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत। बघा अशा प्रकारे मी लाडू बनवलेला आहे। मस्त झालेले आहेत आपले लाडू। बघा अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहेत। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका। आणि तुम्ही बनवून थंडी स्पेशल असे लाडू करून खा। आवडल्यास नक्की लाईक करा, व्हिडिओ बघत राहा।